3 दिवसापासून पावसाची संततधार सतत चालू आहे आणि त्यामुळे आपल्या भात लावणीला पोषक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुम्ही आत्ता बघताय मी आपल्या भात खाचरामध्ये उभा आहे आणि साधारण माझे आता पोटरीपर्यंत पाणी भात खाचरात जमा झालेलं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आता आपण चिखलणी करू शकतो। एवढं पाणी जर आपल्याला बाहेरनं द्यायचं झालं तर ते शक्य नसतं। त्यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत भात लावणीला सुरुवात करता येत नाही आणि याच्यानंतरची स्टेज असते ते म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन। हे आपल्या वरच्या भागातल्या खाचरातनं पाणी येत आहे। ते जे पाणी आहे ते या खाचरामधनं आपण फिरवून आता त्या माझ्या मागे बघताय तर आपण ही भिंत बांधलेली आहे जास्त लेवल असल्यामुळे आणि या भिंतीच्या इथे आपण हा सांडवा ठेवला आहे। त्या सांडव्यातनं पाणी आता या इथून खालच्या खाचरात जातं। तसंच त्या खालच्या भिंतीमध्ये सुद्धा आपण पाईप टाकलेले आहेत आणि तिथून ते पाणी या पुढच्या खाचरांमध्ये जातं। तो असं टप्प्याटप्प्याने आपल्याला पाण्याचं हे नियोजन करायला लागतं, नाहीतर आपले बांध हे धोक्यात येतात आणि हे सगळे बांध आपले व्यवस्थित पाठी धरून ठेवावी याकरता तुम्ही जर बघितलं तर इकडे आपण वाळा त्याचबरोबर इतर जी बांध धरून ठेवणारी गवतं आहेत त्यांची लागवड केलेली आहे। त्यामुळे भर पावसातही हे सगळे बांध आपले सुरक्षित राहतात। तसं बघायला गेलं तर शेती हा एक पूर्णतः सगळ्या शास्त्रांचा मिळून केलेला अभ्यास। तुम्हाला ही शेतीशास्त्र बघायचं आहे तर या मग आमच्याकडे आनंदमयात भात लावणीला।